महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मुख्य संपादक, कार्यकारी संपादक, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ, जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, जिल्हा उपसंपादक, तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार, सिटी इंडिया न्यूज परिवार। कल्याण, कर्जत, कसारा इथून खूप प्रकारच्या रेल्वे येत असतात, पण दिव्यामध्ये कोणीही उतरत नसल्यामुळे दिव्यातील प्रवाशांना चढण्यासाठी खूप त्रास होतो। जीव धोक्यात घेऊन दिव्यातील प्रवासी चढत असतात। त्यामुळे दिवेकरांनी ही मागणी केली आहे की दिव्यातून CST पर्यंत ट्रेन चालू व्हावी, तसेच कोकणात जाणाऱ्या गाड्या पण येथे थांबाव्या। येथील प्रवाशांची तसेच आंदोलनकर्त्यांची ही मागणी आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी मुंबईवरून प्रतिनिधी प्रशांत खंदारे। तिवा रेल्वे प्रवासी संघटनेचा, तिवा रेल्वे प्रवासी संघटनेचा, तिवा लोकल झाली, तिवा कोकणातील गाड्या, कोकणातील गाड्या कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण म्हणतो देणार नाही? लोकल सेवा उपलब्ध करायला पाहिजे, ती करत नाही आणि त्यामध्ये कर्जत, कसारा गाड्यांना किंवा हाल्ट दिल्यामुळं बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळ्यावरून येणाऱ्या गाड्या खचाखच भरून आलेल्या असतात आणि दिव्याच्या प्रवाशांना त्यामध्ये चढता येत नाही। चढता न आल्यामुळं पोटाची खळगी भरण्यासाठी आमचे प्रवासी कसेही लटकतात आणि दररोज येथे 4-5 ॲक्सिडेंटचे प्रमाण पाहायला मिळतं। आम्ही अनेक दिवसापासून सोल्युशन काढत नसते, किंवा आम्हाला लोकल द्या, इथून कोकणात जाणाऱ्या गाड्या थांबवा, परंतु ही रेल्वे घेण्याची खात्री ते या हजारो आम्ही निवेदन दिले, लोकप्रतिनिधींना निवेदन देत आहोत। तर त्या दिवशी रेल्वे मंत्री पण आले होते, त्यांना पण निवेदन दिलं, पण त्यांना मरणाचं, कशाचं, कोणाचं काहीच पडलेलं नाही। त्याच्यामुळं रडण्याशिवाय आई पाजत नाही, म्हणून आम्हाला इच्छा नसताना देखील आजचं हे जागृत व्हावं। झोपलेलं प्रशासन रेल्वेचं, त्याकरता आम्ही हे काळ्या फीत लावून रेल्वेचा निषेध करत आहोत। तर आता तरी तुम्ही आमच्याकडे लोकल आम्हाला दिव्याला द्या आणि कोकणात जाणाऱ्या गाड्या थांबवा, हे आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करत आहोत। परंतु नाही ऐकलं तर आम्हाला दिव्यावाल्यांची ताकद आपल्याला माहिती आहे काय, ते ना विलासव आम्हाला रेल रोको आंदोलन करायची वेळ आणू नये, कारण नाही झालं तर याला जबाबदार रेल्वे प्रशासन आहे आणि उग्र आंदोलन झालं त्याला पण रेल्वे प्रशासन जबाबदार असेल, असे आम्ही इशारा देऊ इच्छितो। नक्कीच आताचं आंदोलन हे शांततेचं आहे, मात्र जर मागणी पूर्ण झाली नाही तर आणि युवा असेल, इतके जे चाकरमानी जे सणासाठी कोकणात जातात, या सर्वांना कोकणात गाडी बसण्यासाठी पुण्याला जावं लागतं। जर किंवा थांबा दिला तर समस्त दिवेकरांचा किंवा त्रास आहे, म्हणून आमची रेल्वेला विनंती आहे। तिवा रेल्वे प्रवासी संघटनेचा, तिवा रेल्वे प्रवासी
किंवा रेल्वे प्रवासी संघटनेचा किंवा लोकल झालीच पाहिजे, किंवा लोकल झाली पाहिजे. अरे कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? कोकणात जाणाऱ्या गाड्या, कोकणात जाणाऱ्या गाड्या सण आलेला आहे. बहुतेक कोकणीवासी इकडे आपल्या परिसरामध्ये पंचक्रोशीत राहतात आणि त्यांच्याकरता दिव्याला हाल्ट मिळावा म्हणून आपण हे अनेक वर्षापासून प्रलंबित मागणी, परंतु ही गेंड्याची कातडी असलेली रेल्वे प्रशासन दाद देत नाही आणि म्हणून या विषयाला आपल्या वाचक उठाव म्हणून आजचा आपल्या ऍडव्होकेट आदेश भगतने हा कार्यक्रम आपल्या प्रवासी संघटनेने आम्हाला काळ्या भीती लावून प्रवास करा आणि आपली ताकद रेल्वे प्रशासनाला आज रेल्वेकडे 12 वाजता मीटिंग आहे आणि आपल्या मागणी करण्याची त्यांना संस्कृती प्रशासनाला देवा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि नाहीच आपल्या मागण्या पूर्ण केल्या तर आपल्याला ते 22 तारखेला आपण परत निषेध करत आहोत. राज्य सांसद है प्रवासी संगठन हमारे बहुत सालों से काम कर रहे हैं, लेकिन राज्य सांसद बहुत सारे बदलाव उनके माध्यम से युवा में हुए हैं. हम जो हमारी को मांग रहे हैं युवा से CST लोकल सेवा या फिर कोकण जाने वाली जो गाड़ियों को जाकर हॉल्ट मिलना चाहिए, ये मांग के हम उनको निवेदन दे चुके हैं. मुझे लगता है कि आने वाले 5 सालों में वो इस मांगों को लेकर कुछ प्रयास करेंगे. उन्होंने अपने वचननामा में इस जो हमारी मांग है उसका जिक्र किया है, तो हमें लगता है कि आने वाले 5 सालों में अभी वो उसके लिए प्रयास करेंगे. ये जो ब्रिज का काम है, जो दीवा ब्रिज कर रहा है, रोड ओवर ब्रिज, इसका काम भी आप देखते रहोगे कि यहाँ पर जो लैंड एक्विजिशन का जो इशू था उसको सॉल्व करने में प्रशासन अभी तक मतलब सफल नहीं हुआ. आने वाले दिनों में ये लैंड एक्विजिशन का जो प्रॉब्लम है वो सॉल्व हो जाएगा. मुझे लगता है उसके बाद ही ब्रिज का काम चालू होगा. किंवा रेल्वे प्रवासी संघटनेचा प्रवासी बंधू आणि भगिनींनो, मूल रडल्याशिवाय आई पाजत नाही. आज जो आपण किंवा रेल्वे स्टेशनला ऍडव्होकेट आदेश भगत यांच्या अध्यक्षतेखाली हा आपण कार्यक्रम घेतलेला आहे रेल्वे निषेधाचा. बंधू